नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज 28 तारीख आहे आणि उद्या पश्चिम बंगालमधलं शेवटचा टप्पा म्हणजे दुसऱ्या टप्प्याचं मतदान होतं आहे. कालच संध्याकाळी प्रचार संपला. या सगळ्या प्रचारातून म्हणजे दुसऱ्या टप्प्यातून पहिला टप्पा झाला, त्याच्यावर चर्चा झाली, खूप मोठ्या प्रमाणात मतदान झालं. त्याच्याबद्दलही आम्ही तर वारंवार निवडणूक आयोग असो किंवा ते सगळे कर्मचारी असो आणि सर्वसामान्य मतदार असो ह्यांना लाख लाख धन्यवाद दिले की त्यांनी लोकशाही जिवंत ठेवली आणि लोकशाहीचा विजय झालेला आहे. 4 तारखेच्या निकालात कुठला पक्ष कुठली व्यक्ती जिंकतील ही दुय्यम गोष्ट आहे, छोटी गोष्ट आहे, पण आधी लोकशाहीचा विजय झाला. त्याच्यानंतरचा हा टप्पा, ज्या 4-5 दिवसाच्या टप्प्यामध्ये एक गोष्ट दिसून आली की लोकांमध्ये उत्साह आहे हे म्हणल्याच्या नंतर त्याचं एक दडपण पहिल्यांदाच राजकीय पक्षांना आलेलं दिसतं आहे. मी सगळ्याच पक्षांचं याच्यामध्ये नाव घेतो. कसं असतं, जोपर्यंत अतिशय मर्यादित लोक आहेत, आपल्या सांगण्यातले लोक फक्त मतदान करतात, तोपर्यंत निवडणुकी काही प्रमाणामध्ये या नेत्यांच्या हातामध्ये असते. त्यांना असं वाटतं की आपण नॅरेटिव्ह पसरू शकतो, आपण नॅरेटिव्ह फिरवू शकतो, फेक नॅरेटिव्ह पसरू शकतो, वाटेल त्या गोष्टी आपण करू शकतो, पैसे देऊन आपण मतं विकत घेऊ शकतो. पण जेव्हा ही संख्या प्रमाणाच्या बाहेर वाढती आणि एखाद्या मतदारसंघामध्ये आता जसं मागचे आकडे आले 92-93% पर्यंत जर मतदान पोहोचत असेल, तर ज्यांना अवैध मार्गाने सत्तेवरती कब्जा करायचा ते सगळे अडचणीमध्ये येतात, कारण की त्यांचे मार्ग खुंटलेले असतात. आणि नेमकं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भाषणामधून दिसून येतच. पंतप्रधान मोदींनी त्या छोट्याशा गावात त्या ठिकाणी जाऊन झालमुडी विकणाऱ्या त्या एका माणसाशी जे संवाद साधला आणि त्याच्यातून मग पुढे त्याची नक्कल करण्यासाठी म्हणून ममता पण भाजी बाजारात कशा गेल्या आणि लोकांशी कसे संवाद साधायला हे सगळं सुरू झालं. आता हे तुम्हाला करायची गरज का पडली? मोदींनी काय आणि कसं केलं मोदींपुरता विषय होता, नंतर ते पुढे तुम्हाला रिपीट का करावं वाटलं? आधी का नव्हतं केलं? आणि त्याहीपेक्षा दुसरी गोष्ट म्हणजे ह्या जेव्हा सर्वसामान्य मतदारांनी आपली ताकद आकड्यातून दाखवून दिली, 93% वोटिंग झाल्याच्या नंतर म्हणजे एकतर खोटे नावं सगळे उडाले आणि जे होते त्यांनी हिरिरीनं मतदान केलं. कुणाच्या सांगण्यावरून केलं तेही बाजूला ठेवा. राजकीय पक्षांचे BLA म्हणजे ब्लॉक लेवल एजंट जिथं जिथं काम करतात त्यांनी हाताला धरून धरून आपले मतदार प्रत्यक्ष मतदान केंद्रावरती नेले, हेच खरं आहे. आणि नेहमीच विधानसभेला मतदान जास्त होतं कारण की उमेदवारांची संख्या जास्त असते आणि त्यांच्या जवळचं जे मनुष्यबळ आहे ते हिरिरीनं जाऊन ते मतदान करून घेतं. या तुलनेनं लोकसभा निवडणुकीमध्ये तेवढा उत्साह नसतो. किंवा आता जी पोटनिवडणूक महाराष्ट्रामध्ये झाली राहुरीला आणि बारामतीला, त्याच्या तर बातम्या पण झाल्या नाहीत. अतिशय कमी मतदान तिथं झालेलं आहे. कोणी त्याच्यावर चर्चाही केली नाही, कारण की त्या मतदानामध्ये आता निव्वळ म्हणजे एक औपचारिकता राहिलेली. खरं तर बिनविरोध निवडणूक घ्या असंच सांगितलं, आवाहन केलेलं होतं सत्ताधाऱ्यांनी, पण विरोधकांनी नतद्रष्टपणे ते ऐकलं नाही. तरी बारामतीमध्ये सगळ्या बाकीच्या राजकीय पक्षांनी आपले फॉर्म काढून तरी घेतले, पण कोणाच्या सांगण्यावरून काही एक ते अपक्ष उभे राहिले आणि निवडणूक प्रत्यक्ष तिथे आता झालेली आहे. पश्चिम बंगालच्या आता दुसऱ्या टप्प्याला जेव्हा आता मतदार पण सामोरं जातो आहोत, सगळ्यात मोठं आव्हान हे आहे की ज्यांना ही सगळी व्यवस्था आपल्या ताब्यामध्ये ठेवायची होती, कुठल्याही मार्गाने असो, धाक धपटशा दाखवून असो, पैसे देऊन असो, मतदार विकत घ्यायचे होते, त्यांचं ते सगळं नाकारून एका मर्यादेपर्यंत मी पैसा वाटप करणे, धाक दाखवणे हे सगळं करू शकतो. पण जेव्हा ही संख्या प्रचंड वाढती तेव्हा ह्या गोष्टी कामाला येत नाहीत फारशा. हां, अगदीच कमी मार्जिननी कोणी निवडून येणार असेल तर ते अशा वेळी जर दुसऱ्या कोणाच्या ह्याच्या हाताशी ही मनी पॉवर आणि मसल पॉवर ज्याला म्हणतात ती असेल तर कदाचित त्याला त्याचा फायदा होऊ शकतो काही काठावरच्या मतांपुरतं. पण जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये कोणाला विजय मिळतो तेव्हा हे होताना दिसत नाही. म्हणून मला ती महत्त्वाची गोष्ट वाटते की आता दुसऱ्या टप्प्यामध्ये, आणि आता हा टप्पा फार निर्णायक असणार आहे, कारण की ह्या जागी भाजपच्या कमी आणि ममतांच्या जास्तीत जास्त जागा जिंकलेल्या होत्या. मागच्या विधानसभेला फक्त 18 जागा भाजपला मिळाल्या होत्या. आता ज्या 142 काहीतरी जागांवरती मतदान होते, 152 आधी झालं होतं आणि 142ला आज होत आहे. ह्याच्यातल्या 100पेक्षा जास्त जागा ह्या ममतांनी जिंकलेल्या होत्या मागच्या निवडणुकीच्या वेळेसची गोष्ट. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये ममताचं सगळं काय म्हणता येईल त्याला पणाला लागलेलं आहे. आणि ते कसं पणाला लागलेलं आहे तो आम्ही कालच व्हिडिओ केलेला होता की प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व संकटात आलेलं आहे. आता जर ह्या निवडणुकीमध्ये म्हणजे आता ह्या दुसऱ्या टप्प्यात जिथं जास्त जागा जिंकल्या होत्या त्या ठिकाणी ममता कमी पडल्या किंवा ममतांच्या जागा घटल्या तर त्यांची सत्ता जाईल, भाजपची सत्ता येईल. पण केवळ एक सत्ता बदल, एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे सत्ता गेली असं नाही आहे.
प्रादेशिक पक्षांचं जे अस्तित्व संकटात सापडले. ओडिशामधून प्रादेशिक पक्ष आता सत्तेतून खाली गेलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये जाईल. बिहारमधल्या राज्यामध्ये सुद्धा कालपर्यंत प्रादेशिक पक्षाचा, भले तो NDA आघाडीतला असो, नितीश कुमार हा मुख्यमंत्री होता, आता सम्राट चौधरी भाजपचाच मुख्यमंत्री बसलेला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचाच मुख्यमंत्री आहे. 3 नंबरचं राज्य महाराष्ट्र, तिथेही भाजपचाच मुख्यमंत्री आहे. बाकीचे प्रादेशिक पक्ष हे फक्त पाठिंब्यापुरते आहेत आणि तेही काठावरचं, म्हणजे काय, थोडं बहुमताला थोडं कमी. 132 133 आमदार भाजपकडे आहेच आहेत आणि 145 फक्त पाहिजेत. 12 आमदारांचा फरक. म्हणजे उत्तर प्रदेश नंबर 2चं राज्य महाराष्ट्र, नंबर 3चं राज्य पश्चिम बंगाल, जिथं आता ते सगळं पणाला लागलेलं आहे, नंबर 4चं राज्य बिहार आणि बिहार नंतर नंबर 5चं राज्य तमिळनाडू, तिथेही निवडणुका झालेल्या आहेत. तिथं हा प्रादेशिक पक्ष जाऊन तो येईल. त्याच्यामुळे तमिळनाडूचा फक्त एक अपवाद संपूर्ण भारतभर राहील. अन्यथा जर पश्चिम बंगालचा निकाल ममतांच्या विरोधात गेला तर प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व भारताच्या मोठ्या राज्यातून गायब होऊन जाईल. मग छोटी राज्य जिथं पंजाब 13 खासदार निवडून येतात, तिथे आम आदमी पक्षाचं सरकार आहे. झारखंड आहे. अशा छोट्या राज्यांमध्ये केरळमधून 20 आमदार निवडून येतात आणि केरळमध्ये डावे पक्ष म्हणजे तशा अर्थाने ते प्रादेशिकच राहिलेले आहेत. तिथेही निकाल त्यांच्या बाजूने जाईल असं आत्ता तरी कोणी सांगत नाही. काँग्रेसला एवढी टीका करून झाल्याच्या नंतर सुद्धा काठावरचं का होईना पण UDAला बहुमत मिळेल. UDF, युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट, काँग्रेस प्रणित जी आघाडी आहे आणि ती सत्तेवरती येईल. म्हणजे मग प्रादेशिक पक्ष तिथूनही संपले. ममतासाठी 29चं हे जे मतदान आहे फार महत्त्वाचं आहे आणि केवळ ह्याच्यामध्ये ममताच नाही तर प्रादेशिक पक्षांचंच एकूण राष्ट्रीय पातळीवरचं जे काही राजकारण आहे ते काय म्हणता येईल त्याला मर्यादा पडतील किंवा ते संपुष्टात येईल जवळपास. जगनमोहन रेड्डी यांचा पक्ष जो आता तिथला विरोधी पक्ष आहे आंध्र प्रदेशमधला, किती ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून आहेत. कर्नाटकामधून देवेगौडांचा पक्ष आता सत्तेवरती पण नाही आणि प्रमुख विरोधी पक्ष सुद्धा नाही. आसाममध्ये काँग्रेस आहे आणि भाजप तर सत्तेवरतीच आहे. म्हणजे तुम्ही एक एक राज्य घ्या. पश्चिम बंगाल, आपलं उत्तर प्रदेशमध्ये आणि बिहारमध्ये दोन्ही ठिकाणी प्रादेशिक पक्ष निदान विरोधी पक्ष मध्ये पण तरी बळकट आहेत. तिकडे समाजवादी पक्ष आहे आणि इकडे राष्ट्रीय जनता दल आहे, पण ते सत्तेवरती नाहीत. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की संपूर्ण भारताचा नकाशा काढला तर महत्त्वाची जी जास्त जिथून खासदार निवडून जातात अशी 6-7 राज्य आहेत. त्याच्यामध्ये आता प्रादेशिक पक्ष तमिळनाडूचा अपवाद सोडला तर कुठेही प्रभावी दिसत नाही. पश्चिम बंगालमध्ये जर ममता निवडून आल्या तर थोडीशी शक्यता अशी आहे दुगदुगी की प्रादेशिक पक्ष काहीतरी मोठे होऊ शकते. शेवटचा जो मुद्दा आहे ममतांसाठी तो फार अटीतटीचा आहे. तो फक्त निवडणूक जिंकण्यापुरता मुद्दा नाही. 15 वर्ष ममतांच्या हातामध्ये होती. त्यांनी राज्य काँग्रेसकडून डाव्यांनी घेतलं आणि डाव्याच्या हिंसाचाराला तोंड देत ते ममतांनी घेतलं आणि ममता परत त्याच वाटेनं गेल्या. आता ममतांच्या समोर जे आव्हान आहे की तुम्ही त्या ठिकाणी विकासाची जी कामं, औद्योगिक जे सगळं व्हायला पाहिजे होतं विकासाचं, किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून काही ज्या सगळ्या नवीन गोष्टी आणि सगळ्या नवीन रचना व्हायला पाहिजे त्या झाल्या नाही. आज संपूर्ण भारतभर ज्याला आपण मेट्रो कल्चर म्हणतो, अशा ह्या मेट्रो कल्चरचं जवळपास 100, जसं स्मार्ट सिटी आपण म्हणतो ना, अजून एक 100 म्हणजे 200 शहरं अशी आहेत छोटी मोठी, छत्रपती संभाजीनगर सगट संपूर्ण भारतभर, की ज्या ठिकाणचं कल्चर आता कुठल्याही प्रादेशिक पक्षापुरतं, तिथल्या भाषेपुरतं, तिथल्या संस्कृतीपुरतं असं मर्यादित राहिलेलं नाही. आणि सगळीकडे आहे ती. सगळे तुम्ही प्रमुख राज्य घ्या की त्या सगळ्या राज्यांमध्ये किंवा छोट्या 15-20 खासदार निवडून जातात. असे समजा केरळ आहे. केरळमधल्या तिरुअनंतपुरममध्ये इतक्या सगळ्या मारामारीत भाजपसारखा पक्ष तिथल्या महानगरपालिकेत निवडून आलेला. सोपी गोष्ट नाही आहे. किंवा तमिळनाडूमध्ये मदुराई असो, कोइंबतूर असो, त्याच्यानंतर चेन्नई तर आहेच आहे. ही सगळी मोठी शहरं जी झालेली आहेत, महानगरं ज्याला आपण म्हणूयात, आणि छोटी महानगर, ह्या सगळ्यातून प्रादेशिक पातळीवरच्या राजकारणाला काही कोणी फारसा पाठिंबा देत नाही. या ठिकाणी जोरकसपणे भारतभरचे जे लोक तिथे येणार, प्रत्येकच ठिकाणी असं होते. 1 नेशन 1 टॅक्स, 1 नेशन 1 रेल्वे, 1 नेशन 1 पॉलिसी, 1 नेशन 1 पॉवर ग्रीड, या सगळ्याच्या बाबतीमध्ये तुम्ही बघाल 1 नेशन 1 BSNL म्हणजे टेलिफोनचं हे, ह्या सगळ्यातून तुम्हाला असं दिसेल की ज्या भिंती काही वर्षांपूर्वी आपण उभ्या केलेल्या होत्या, 1980च्या नंतर त्या प्रादेशिक पक्ष आणि त्या बाबतीमध्ये बळकट होत गेलेल्या होत्या, त्या आता कोसळत चाललेल्या आहेत. 29 तारखेचं निकाल मतदान त्यासाठी फार महत्त्वाचं आहे की एक सगळ्यात मोठा प्रादेशिक पक्षाच्या हातामध्ये असलेलं सगळ्यात मोठं राज्य म्हणजे सध्या पश्चिम बंगाल.
या जर पश्चिम बंगालमधून ममताचा पक्ष हरला तर प्रादेशिक पक्षांच्या हातातून भारतातलं सगळ्यात मोठं राज्य जे होतं म्हणजे प्रादेशिक पक्षांच्या दृष्टीनं ते पण निघून जाईल आणि मग हे प्रादेशिक पक्ष छोट्या प्रदेशापुरते किंवा एखाद्या छोट्या राज्यापुरते सीमित राहतील. बघूयात 4 तारखेला काय होतं ते. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधाय